रामपूर इथं माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम उत्साहात. सभापती प्राध्यापक विलास नाईक आणि कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भात रोप लागवडीत घेतला सहभाग. आधुनिक शेती तंत्रज्ञानासह विविध शासकीय योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे राबवण्यात येणारा माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा राज्यस्तरीय उपक्रम चंदगड तालुक्यातील रामपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणं, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणं, विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणं आणि अधिकारी शेतकरी यांच्यातील संवाद अधिक दृढ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. रामपूर येथील राजू जाधव यांच्या सोनारवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतामध्ये आयोजित कार्यक्रमात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधला. भात लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मृदा परीक्षण, जलसंधारण तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे पंचायत समिती चंदगडचे सभापती प्राध्यापक विलास नाईक तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष चिखलामध्ये उतरून भात रोप लागवडीत सहभाग घेतला. अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांनी एकत्रितपणे केलेल्या श्रमदानामुळे कार्यक्रमाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. या कृतीतून शेतकऱ्यांच्या बांधावर शासन ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी सभापती प्राध्यापक विलास नाईक, कृषी सहाय्यक खुटवड, SD मुळे, PS राठोड तसेच ग्रामसेवक केशव विर्नक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमोद जाधव, दत्तू देवन, अमृत निकम, यल्लाप्पा नाईक, लक्ष्मण नाईक, अजित गावडे, धैर्यशील यादव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम केवळ शासकीय औपचारिकता न राहता अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांच्यातील विश्वास, आपुलकी आणि सहकार्य अधिक दृढ करणारा ठरला. प्रत्यक्ष शेतामध्ये उतरून श्रमदान करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.